नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजार समितीच्या आवारात गर्दी व वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बैल, गोऱ्हा, गाय, वासरू आदी जनावरांची खरेदी विक्री व्यवहार हा 27 एप्रिल ते 28 मे पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर गोतस्करी होण्याची शक्यता असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर 4 आठवडे गुरांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी या काळात जनावरे विक्रीसाठी आणू नयेत असे आवाहन सभापती यशवंत पाटील यांनी केले आहे. सध्या परिस्थितीमध्ये मार्केट कमिटीच्या आवारात रब्बीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मालाची आवक भरपूर आहे. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये रहदारीची समस्या जास्त प्रमाणात वाढते. त्याला आळा घालण्यासाठी त्याचप्रमाणे ईद निमित्ताने गोवंशातील तस्करीचा मोठ्या प्रमाणावर उद्योग होतो आणि नजऱ्या खालून बाजार समितीतून अनेक चुकीच्या मार्गाने गोवंशाची वाहतूक होते आणि आम्हाला त्याच्यात काही कळत नाही. शेतकरी येतो, तो पावती फाडून घेऊन जातो आणि तो बाहेर काय करतो याच्याशी मार्केट कमिटीला काही देणं घेणं नसतं. शेतकरी येतो, तो सांगतो तुमच्या बापाची मार्केट आहे का, मार्केट शेतकऱ्यांची आहे, आम्हाला तुम्ही येऊ देणार नाहीत का मार्केटमध्ये, आता टॅगशिवाय एंट्री देऊ नका, अशा सूचना आहेत. परंतु शेतकरी ऐकत नाही. त्यांच्याशी आता वाद घालणं प्रशासनाला शक्य होत नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की ईद येईपर्यंत या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी बाजार समितीमध्ये गोवंशाला बंदी घालण्यात आलेली आहे आणि 28/5 4 मंगळवार बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.